MST-CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट। परीक्षेत घोटाळा कसा झाला हे सांगतानाचा हा व्हिडिओ। MST-CET परीक्षेमध्ये घोटाळा, पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप, हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी। CET कडून मात्र गैरप्रकार झाला नाही असं स्पष्टीकरण, सायबरमध्ये तक्रार दाखल। शासकीय महाविद्यालयांमधील 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी। CET परीक्षेसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल, तर COEP VJTI मध्ये प्रवेशाचा आमिष। पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे, मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाही। संजय राऊतांचा भाजपसह मुख्यमंत्र्यांवरती हा निशाणा। युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी, तर TET पेपर फुटीसह मराठी शाळा बंद, पटसंख्येतील घट या कारणांवरून NSUI आक्रमक, दादा भुसेंना 7 दिवसांचं अल्टिमेटम। अमरावती विद्यार्थी विषबाधा प्रकरणी कामगार युनियन आक्रमक, मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी। लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर, आज विधेयकावर होणार चर्चा। लाठीचार्जबाबत शहांनी निवेदन देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ। कोल्हापूरमधल्या नांदणी मठ परिसरामध्ये लाक्षणिक उपोषण, माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक देखील आक्रमक, हत्तीला परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप। पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानं हा प्रकार समोर, 60 वर्षीय नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। FDAचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धाड, तपासात कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले, FDA कडून कॅन्टीनचा परवाना रद्द।